दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी निमित्त तेलुगू नाभिक समाजाचे कुलदैवत भगवान श्री चिमटेश्वर महाराज यांचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला। नागपंचमी रोजी या समाजातर्फे चिमटेश्वर यांचा रथोत्सव काढण्याची प्रथा आहे। शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता साईबाबा चौक येथील तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेच्या चिमटेश्वर मंदिरामध्ये मानकरी संजीव कोंढूर परिवाराच्या वतीने गणपती पूजा, अन्नपूर्णा देवी पूजा, महारुद्र अभिषेक, होम हवन करण्यात आला। राजू तमनूर, राजू सामल यांच्या वतीने महापूजा विधी पार पडली। सतीश बोला यांच्या पौरोहित्याखाली पूजा विधी पार पडली। मंदिरात विविध पूजा विधी पार पडल्यानंतर चिमटेश्वर यांची उत्सव मूर्ती कन्ना चौक परिसरातील हनुमान मंदिराजवळ आणण्यात आली। त्यानंतर विविध फुलांनी सजवलेल्या रथामध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली। त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीत विविध कला प्रकार सादर करणारी मंडळे सहभागी झाली होती। नाभिक युवक संघटना, फ्रेंड्स डान्स ग्रुप, आर्या 2 डान्स ग्रुप यामध्ये समावेश होता। मिरवणुकीत तेलुगू नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल कोंडूर, युवक अध्यक्ष भास्कर तमनूर, उत्सव समिती अध्यक्ष पुंडलिक रासमल, आनंद सिंगराल, अभयकुमार कांती, दशरथ बल्लोजी, प्रसाद सूरमपल्ली, वेणू सूरमपल्ली, विठ्ठल सिंगराल, यल्लय्या नडिगोटू, सत्यनारायण सिंगराल, राजू कडिंगुल, शेखर कोंडापुरे, संजय कोंडूर, राजू जंपाल, बालराज सोमल, रामुलू कोंडूर, सदानंद कोत्तिगट्टू, सिद्धराम श्रावणपल्ली, मोहन जमदाडे, ओम प्रकाश सूरमपल्ली यांच्यासह मराठी भाषिक नाभिक बांधव देखील सहभागी झाले होते। कन्ना चौक येथून मिरवणुकीची सुरुवात झाल्यावर पूर्व भागातील प्रमुख चौकांमधून त्याची परिक्रमा होत